सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाचा धाक संपला। सांगलीसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढते आहे। गुन्हेगारांवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही, त्यामुळे जिल्हा भयमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे। स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना मागणी अर्ज करण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे आणि याची सुरुवात मंगळवारी स्टेशन चौकातील आंदोलनाने होणार आहे आणि याबाबतचा निर्णय शुक्रवारी येथे झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे। जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि नशेखोरी बरोबरच कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न या विषयावर सर्वपक्षीय बैठक येथे पार पडली। या बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कृषी, सहकार, नाट्य, संगीत, प्रशासन अशा क्षेत्रातील अनेकांनी सांगली जिल्ह्याचा नावलौकिक साता समुद्रापार वाढवलेला आहे। परंतु अलीकडच्या काळात जिल्हा गुन्हेगारी आणि नशेखोरीच्या कारणांमुळे बदनाम होताना दिसतो आहे आणि यामध्ये सत्ताधारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्याने स्पष्टपणे दिसून येते। ते अपयशी ठरल्याचे दिसत आहे। कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याने सर्वसामान्य जनता यामुळे भयभीत झालेली आहे। भयभीत झालेल्या सांगलीकरांचे मनोबल वाढवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यावर जनजागृती होणे अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर प्रशासन यंत्रणेला खडबडून जागे करण्यासाठी समस्त सांगलीकरांचा नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून मंगळवारी सांगलीच्या ऐतिहासिक अशा स्टेशन चौक येथून अनोखा आवाज म्हणून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे। स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना मागणी अर्ज करण्याचे नागरिकांचे प्रतिकात्मक आंदोलन करून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे। सध्याच्या परिस्थितीत सांगली जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षिततेसाठी जनजागृती आवश्यक असल्याने यामध्ये सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवर कार्यकर्ते एकत्रित येऊन नशामुक्त अभियान पोहोचवतील असा निर्णय सगळ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।